गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस महासंचालक व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक सुरू आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे जे आहेत बंदोबस्तात आलेले कर्मचारी किंवा अधिकारी जे आहेत ते समोरच्या भागात बघू शकतो आणि आत जे आहे ते मीटिंग सुरू आहे। यात अनेक मुद्दे जे आहेत गडचिरोली विकासाच्या भागातून चर्चा होत आहे। या आढावा बैठकीत पोलीस महासंचालक व राज्याचे मुख्य सचिव व नागपूरचे आयुक्त यांच्या उपस्थितीत ही सभा सुरू आहे। यात जिल्ह्यातील सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून IG, DIG, ॲडिशनल DG हेही उपस्थित आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत ही चर्चा अधिकाऱ्यांसोबत सुरू असून यात मोठ्या संख्येत अधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत। यात आरोग्यविषयी पोलीस विभागाचे विषय आणि महसूल विभागाचे विषय, वन विभागाचे विषय आढावा बैठकीत घेण्यात आलेले आहे। यात चर्चा जी आहे ते सध्या सुरू आहे। आपण आतले दृश्य बघितलं, ही मीटिंग जी आहे ते जवळपास 2 तास चाललेली आहे। यात गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षणाचा विषय असो की आरोग्य विषय, लाडकी बहीण योजना किंवा जे माओवाद जे संपुष्टात आला त्याबाबत चर्चा करण्यात आली। आणि नक्षलविरोधी पोलीस पथक जे अधिक परिश्रम घेऊन माओवाद मुक्त गडचिरोली जिल्हा केला त्याबाबतही चर्चा करण्यात आली आणि अनेक विकास कामांचे बाबत चर्चा या सभेत या मीटिंगमध्ये झाली। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास करून लक्ष असल्यामुळे हे राज्याचे 2 मोठे अधिकारी जे आहेत ते जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत नेम इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।